बरकत, ए बरकत, हा साहेब, ही कडुलिंबाची पानाने आंब्याचा ढाळ. ठेव तिथं. अरे फुलं एवढीशी काय पुरायची यार? हा जा अजून फुलं घेऊन ये जा. हा घेऊन येतो. राणा, ए राणा, कुठं गेले समजे? अरे काय आहे? हे बघ, थोरल्या सुनबाईंचा पहिला पाडवाय, एकदम जोरात व्हायला पाहिजे. आबा, हा वहिनींचा बी पहिलाच पाडवाय, त्या तयार आहेत ना व? तू तुझं बघ की. हा टाकले सुनबाई तयार होतात. अरे सूरज कुठे गेलाय? ए सूरज, अरे आवरा की पटापटा. अरे झालं का नाही तुमचं? एक तर काल रातभर झोप नाही झाली आमची आणि ही असली कामं लावल्यात आमासनी. कधी बाप जन्मात केल्यात का असली कामं? नाही नाही काय नाही. घे कर, तू कर म्हणजे कळल. कर घे. हा उचल उचल, भरपूर घे. हा टाक. अयो तू जरा ये ना माडी ಇದು ನೋಡು ಅದು ಕೊಡು ಅದು ಕೊಡಮ್ಮ काय म्हणतायसा? तुमचं काय आहे मध्ये मध्ये? ಅಯ್ಯೋ ಅದು ಲೋಟ ಕೊಡಲ್ಲ ए दे बाई, लोटा दे त्यासनी. घाल हात, घाल घाल. ಕೊಡು बरं झालं, तसंच पाहिजे. ಇದು ನೋಡು ಇದಿರ್ತದಲ್ಲ ನೀರು ಇದು ಇದೆಲ್ಲ ಸಗಣಿ ಇದು ಸಗಣಿ ಅಲ್ಲೇ ಹಾಕೋದು अहो, काय म्हणतायसा ನಾ तुम्ही? ಏನು ಹೇಳಿಕತ್ತೀನಿ ಮೊದ್ಲೇ ತಿಳ್ಕೊ ಇದು ಸಗಣಿ ಇರ್ತದಲ್ಲ ಇದು ಸಗಣಿ ಅಲ್ಲೇ ಹಾಕೋದು ನೀರು ಅದರ ಮೇಲೆ ಹಾಕೋದು ಮತ್ತೆ गप बसा, गप बसा जरा. चंदे आमास तिथं काय कळलं झालंय बघ, त्या काय म्हणतात ते. ಇಲ್ಲಿ ಬಾ ಕುಟ್ಕೋ ಕುಟ್ಕೋ वहिनी साहेब, अवघुडी उभं राहायची समधी तयारी झाल्या. तुम्ही आंघोळ करून घ्या बरं. आम्ही हिथं आंघोळ करणार नाही. आंघोळीसाठी आम्ही वाड्यावर जाणार आहे. साहेबांनी वाड्यावर जायचं नाही म्हणून सांगितलंय. काय? होय, इथं मागं न्हाणीघर हाय. सूरज विहिरीवर आंघोळ करतोय, तिथनं पाणी घ्या आणि आंघोळ करा, नाहीतर साहेब रागवतील. गोदा काव. तू हिथंच आहेस वय? अगं बरं झालं तू आलीस. तुला जमत असेल तर तेवढं पाणी काढून दे की. काय? सूरज, आमच्या खानदानात कोणी बी असली कधी कामं केलेली नाहीत. अरे पर मोलकरणीच्या वर हाल करून टाकल्यात आमचं. तू नुसतं मूग घेऊन गप बस. अरे काहीच कसं वाटत नाही रे तुला? नवरा आहेस का दुश्मन आहेस? मग तूच सांग काय करू मी. आत्ताच्या आत्ता घरी चला असं सांग खडसाव मामांजीला. जा. अगं पण माझं कोण ऐकतंय? का? तू बी या घरचाच आहेस ना? ऐक की, आता मला कोण काळ कुत्र बी विचारत नाही असं म्हणलीस ना काल. आता इथं वहिनींच्या हातचा मस्त नाश्ता खायला मिळतोय तर खाऊ दे की. तुझं दुखणं तूच बघ. सूरज, बाय बाजूला. खरं पाणी आण येताना. काय? पाणी आण. आता तर आम्ही इथं राहणार नाही म्हणजे नाही. काहीतरी कारण शोधलंच पाहिजे इथनं जायचं.
वहिनी काय झालंय? नाही कुठे काय नाही. कसं काय नाही? अहो काहीतरी झालंय. तुमचं डोळं बघा पाण्याने भरल्यागत वाटायला. सूरज काय बोलला काय? नाही हो, पण आज आमचाच आमासनी लई राग आलाय बघा. म्हणजे अहो आता काय सांगायचं राणा भाऊजी, जिथं आपल्या पूर्वजांनी एवढं समजा सण साजरं केलं, तुम्ही लहानाचं मोठं जिथं झालं, तेव्हा आपला वाडा आज सणासुदीचं कुलूप बंद. आम्ही नुसतं मामांजींना म्हणलं निदान जाऊन गुढी उभी करून येऊ तिथं, तर म्हणलं तुम्ही जाऊबाई जवळ वाड्यावर येत नाही तवर वाड्यावर कुणी बी फिरकायचं नाही म्हणून. वहिनी तर त्यात तुमची काय चूक आहे? अहो समधी आमचीच तर चूक आहे ना. आम्हीच तुम्हाला शेताकडे पाठवलं. कोण म्हणलं असं? अहो माझं मी चालू की. नाही, पण आज आमचं मन आमसनी लय खातंय बघा. राणा भाऊजी, तुम्ही आमच्या बोलण्याचा असा चुकीचा अर्थ का काढला हो? आमच्या मनात, खरं सांगतोय आम्ही, आमच्या मनात असं काही बी नव्हतं. का तुम्ही असा अर्थ काढला? का इथं शेताकडे आलात तुम्ही राणा भाऊजी? समधी आमची चूक आहे बघा, समधी आमची चूक आहे. वहिनी अहो सणासुदीच रडू नका हो. तुम्ही पहिलं गप्प बसा. तुमची काय बी चूक नाही. नाही नव, तसं असेल तर आत्ताच्या आत्ता वाड्यावर चला. आज गुढी वाड्यावरच उभी राहायला पाहिजे बघा. वहिनी या घरात तुम्हीच तोरल्या राहणार. या घरात तुमच्या जागेला अजिबात धक्का लागणार नाही. जो या रानाचा शब्द आहे. पाहिजे तर मी माझ्या होणाऱ्या बायकोची शपथ घेतो. वहिनी मला नाही येता येणार वाड्यावर. अहो शब्द दिलाय मी. अहो पण आम्ही असा काही शब्द मागितलाच नव्हता राणा भाऊजी. आणि तुम्हासनी तरी बी असं वाटत असेल तर आज आम्ही तुम्हासनी त्या शब्दातनं मोकळं करतो. हात जोडतो तुमच्या समोर. पण आता तरी जाऊबाईसनी घेऊन वाड्यावर चला. चला राणा भाऊजी. आता असं नाही होणार. ठीक आहे, ठीक आहे. तुम्हासनी जर आमचा एवढा राग आला असेल आणि आमच्या संकट तुम्हासनी कधी राहायचंच नसेल तर मग आम्ही राहतो इथं शेताकडं. पण तुम्ही दोघं जावा वाड्यावर आणि गुढी तेवढी उभी करून या बघा राणा भाऊजी. नाही असं खरंच मला करता येणार नाही. अहो अंजलीबाईंची शपथ घेऊन मी इकडं शेतावर आलोय. त्यासनी आम्ही समजून सांगतो, मग तरी येशील ना बा. मग चला बरं आमच्या बरोबर. मी आता वय अहो चांगल्या कामासनी उशीर कशापायी करायचा राणा भाऊजी. अहो चला राणा भाऊजी, समद्यांसमोर सोक्ष लावून टाकू बघा. चला. अहो पण राणा भाऊजी, द्या.
जाऊबाई, आमच्या घरची इज्जत आता फक्त तुमच्या हातात आहे बघा. म्हणजे अहो, गुढीपाडव्याचा ह्यो सण वर्षानुवर्ष वाड्यात साजरा होत आलाय आणि आज नाही ते आखरीत घडतंय. हे थांबवणं फक्त तुमच्या हातात आहे बघा जाऊबाई. नाही, मला खरंच काही कळत नाहीये. अहो जाऊबाई, या सणासुदीचा आमच्या वाड्याला कुलूप लागलंय हो. अहो काय चाललंय आमच्या आपल्या म्हणा की. आपला जाऊबाई, सणासुदीचा सणासुदीचा ह्यो वाडा सुना पडलाय हो. आणि तुमच्या शिवाय आणि राणा भाऊजींशिवाय काही वाड्याला शोभा नाही बघा. तुम्ही आणि राणा भाऊजी चला वाड्यावर, आपण तिकडच गुढी उभारूया. पाहिजे तर आम्ही तुमच्या पाया पडतो. नाही नाही, अहो राणा भाऊजी तयारीत वाड्यावर या. तटलंय ते फक्त तुमच्यासाठी. तुम्ही वय म्हणालात की राणा भाऊजी बी वय म्हणत्याल. थोरल्या सुनबाईचा पहिला पाडवा वाड्यावर गुढी उभारूनच साजरा व्हायला पाहिजे. तेव्हा नाही म्हणू नग सुनबाई. थोरल्या सुनबाई, आजचा दिवस तुमचा वाड्यावर यायला चांगला शुभ दिवस आहे बघा. आजच्या दिवशीच राम आणि सीतामाई वनवास संपून अयोध्येला परत आलती. तेव्हा तुम्ही दोघं बी चला आपल्या घरी. जाऊबाई, तुम्हासनी पाहिजे असेल तर आम्ही तुमच्या पाया बी पडतो. नाही हो, नको. अहो, राणाजींचा होकार असेल तर माझी काही हरकत नाही. पहिलं तुम्ही तर वय म्हणा, राणा भाऊजी आपाप वय म्हणत्याल. हो, वय म्हणतात बघा. चालते. बरकत, चला आपण तयारी करू. चला चला, आवरा आवरा, या लवकर. मग तुमचं नाव काय ठेवू? चल निघ. चला, आपण आपल्या वाड्यात जाऊया. इथून पुढे सगळ्यांसोबत एकत्र आनंदात राहूया. चालते की. चला सुनबाई, राणा गाडीत बसा. चला, सामान येईल नंतर न. चला 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 लवकर. थांबा सुनबाई, औक्षण असं अर्ध्यात ठेवू नये. तुम्ही आमच्या सुनबाई आहे सा. गावातली प्रत्येक पोर आमची लेख आहे. तेव्हा औक्षण पूर्ण होऊ द्या. घे.
अगं घे. लय नशिबानं हे औक्षणाचं ताट तुझ्या हातात आलंय बाई. जाऊ बाई. माप वलंडा आणि यात औक्षवंत व्हा. आजच्या गुढीपाडव्याची गुढी उभारण्याचा मान आमच्या थोरल्या सुनबाईंचा. तवा आज आमच्या थोरल्या सुनबाई गुढी उभारणार आहे. चला. औक्षवंत व्हा. आज आमचं घर पूर्ण झालं. या वाड्याला थोरल्या सुनबाई मिळाल्या. आमचं लय वर्षाचं स्वप्न पूर्ण झालं.